नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। शिवसेनेच्या साठी अर्थात शिंदे गट आणि उद्धव गट या दोघांच्याही साठी धनुष्यबाण हा आता जीव की प्राण झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये चिन्हाची चिंता न करू, आपण शिवसेना आहोत, लाथ मारू तिथं पाणी काढू अशा शब्दात आपल्या समर्थक आमदारांना धीर दिलाय आणि हे चिन्ह जणू काही आता शिंदे गटाकडेच असेल अशा स्वरूपाचा त्यांचा एकूण आविर्भाव विधानसभेमध्ये व्यक्त झालेला आहे। दुसऱ्या बाजूला उद्धव गट सुद्धा आपणच मूळची शिवसेना आहोत आणि चिन्ह हे इतक्या सहजासहजी इतर कुणाकडे जाणार नाही याचा दावा करताय। मुळात शिवसेनेचे आमदार आत्ता विधानसभेमध्ये राहण्यासाठी कितपत योग्य आहेत आणि कितपत अयोग्य आहेत याचा वाद लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालय निकाली काढेलच आणि तिथून पुढे या पक्षावरच्या खऱ्या कब्जाची लढाई सुरू होईल। खरी शिवसेना कुणाची, इथपासून ते चिन्ह कुणाच्या ताब्यात असलं पाहिजे आणि याच्याच बरोबर टप्प्याटप्प्यानं शिवसेनेच्या एकूण संघटनात्मक बाबींच्या बाबतही स्पष्टता येईलच। पण ही सगळी लढाई ही ज्या चिन्हासाठी सुरू आहे तो चिन्ह हा विषय अत्यंत संवेदनशील याच्यासाठी आहे कारण राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध पातळीवरच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये कोणत्या चिन्हानं मैदानात उतरायचं हा एक अत्यंत मोठा प्रश्न उद्धव गट आणि शिंदे गट या दोघांसमोरही आहे। शिवसेना नक्की कुणाची हे त्यामुळेच अधोरेखित होणार आहे आणि म्हणूनच लक्षवेधीत आजचा विषय आहे आता लढाई धनुष्यबाणासाठीची। या चर्चेत आपल्या सोबत सहभागी होत आहेत वरिष्ठ कायदेतज्ञ डॉक्टर चिन्मय भोसले, आपल्या सोबत दोन राजकीय विश्लेषक आहेत उमेश घोंगडे आणि त्याचबरोबर मकरंद मुळे, तसंच आपल्या सोबत या संपूर्ण विषयावर राजकीय मतप्रदर्शन करण्यासाठी मनसेच्या प्रवक्त्या अनिशा माजगावकर आहेत। या चर्चेमध्ये शिवसेनेचाही प्रतिनिधी असावा अशी विनंती आपण पक्षाला केली होती, मात्र शिवसेनेच्याकडून सर्वोच्च न्यायालयातील खटला काय निकाल देतो ते बघूनच माध्यमांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे। म्हणून शिवसेनेचा प्रतिनिधी या चर्चेत नाही, मात्र आतापर्यंत त्यांच्याकडून आलेली विविध वक्तव्य आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत। चर्चेची सुरुवात करण्यासाठी माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला मकरंद मुळे यांना असेल। मकरंदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे। धनुष्यबाणाच्या साठीची शिंदे गट विरुद्ध उद्धव गट अशी लढाई टोकाची होईल का? मकरंद मुळे, माझा आवाज पोहोचलाय आपल्यापर्यंत? हा, जरा परत विचारता का? मध्ये जरा डिस्कनेक्ट झालं होतं, प्रश्न नेमका काय कळला नाही मला। जी, मुद्दा असा आहे की आत्ताच्या घडीला ज्या धनुष्यबाण चिन्हाच्या साठीचा संघर्ष होतोय हा संघर्ष टोकाचा होईल की आत्ताच्या टप्प्यामध्ये नजीकच्या काळात तो निकाली ठरेल? 11 जुलैला तुम्ही जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 11 जुलैला न्यायालयातनं काय निर्णय येत आहेत त्याच्यानंतर ही खरं म्हणजे लढाई तीव्र होणार आहे। आणि आजचं जे संख्याबळ आहे त्यात तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट हा प्रबळ आहे। शिवसेनेचे आमदार, बहुतांश आमदार त्यांच्या बरोबर आहे। त्यामुळे स्वाभाविकच आता केवळ आमदारांची संख्या आणि मुख्यमंत्री पद नाही तर मुळातच एक लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्याच आमदारांनी म्हणजे एकनाथ शिंदेपासून प्रत्येकाने आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेनेचे आहोत, आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणारे आहोत आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे नेणार आहोत, आम्ही शिवसेना सोडली असं कोणीही म्हणलेलं नाहीये। तेव्हा आपली शिवसेना ही त्या अर्थी अधिकृत शिवसेना आहे कारण ती बाळासाहेबांचे विचार मानणारी आहे असं ते सातत्याने सांगतायत। आणि त्यातलं पुढचं पाऊल म्हणजे शिवसेनेचं जे धनुष्यबाण आहे निवडणूक चिन्ह ते आता मिळवणं याकरता ही निश्चितपणे लढाई होईल। बिलकुल, याच लढाईच्या निमित्तानं आपल्याला आता काही कायदेशीर बाबी समजावून घ्यायच्या आहेत। आपल्या सोबत
डॉक्टर चिन्मय भोसले जोडले गेलेले आहेत. डॉक्टर आणि ऍडव्होकेट अर्थात पीएचडी असल्यानं तशा पद्धतीनं त्यांचा उल्लेख होतोय. ऍडव्होकेट चिन्मय भोसले आपल्या सोबत आहेत. भोसलेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. आपण विधिमंडळामध्ये शिवसेना नामक विधिमंडळ गटात कशी फूट पडली आहे ते पाहिलंय. जवळपास 40 आमदार, म्हणजे जवळपास खरं तर शब्द कायदेशीर दृष्ट्या बाजूला ठेवू, स्पष्टपणे 40 आमदार हे 55 लोकांपासून वेगळे झालेले आहेत. आता शिवसेनेचे 40 आमदार हे एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मानतायत. अर्थात तांत्रिक दृष्ट्या विधिमंडळ पाहता हे 40 आमदार यापूर्वी पण एकनाथ शिंदेंचंच नेतृत्व मानत होते. बातमी अशा पद्धतीनं असली पाहिजे की उरलेले 15 जण हे एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मानायला तयार नाहीत, मात्र विधिमंडळ गटावर ते दावा सांगतायत. या दोन घटना मी आपल्या समोर ठेवल्या. आता ऍडव्होकेट चिन्मय भोसले, आपण या बाबतीत सांगायचं, 15 जणांचा गट हा वेगळा मानला जाईल का बहुमत असलेला 40 जणांचा गट हा शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून असेल? त्यात कायदेशीर दृष्ट्या जर आपण बघितलं तर दोन भाग असतात. कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असेंब्लीमध्ये काम करताना त्याचे दोन भाग असतात. एक लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणतात ज्याला, आणि ज्याला पॉलिटिकल पार्टी एक म्हणतात. लेजिस्लेटिव्ह पार्टीचा जो अध्यक्ष असतो तो लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पुरता असतो, जे आता एकनाथ शिंदे आहेत, आणि त्यांच्याबरोबर 40 आमदारांचा पाठिंबा देखील आहे जसं तुम्ही म्हणालात. परंतु हे सगळे 40 आमदार, तसेच त्यांच्या व्यतिरिक्त जे 15 आमदार आहेत ज्यांच्याबरोबर यांची लढाई चालू आहे, हे सगळे आमदार हे शिवसेना पार्टी, पॉलिटिकल पार्टीचे अविभाज्य आत्तासाठी तरी घटक आहेत. आणि एका पॉलिटिकल ऑर्गनायझेशनचे एमएलए हे कुठल्या परिस्थितीत आणि कशा प्रकारे काम करू शकतात आणि त्यांची काय पॉवर आहे हे, आणि त्यांना ते पॉलिटिकल पार्टीचं चिन्ह जे मिळायचं की नाही, हे शेवटची जी त्यांची लढाई असणार आहे की नक्की शिवसेना म्हणजे कोण, आम्ही 40 लोक का हे 15 लोक, चिन्ह वापरायचं कोणी, हा असा मुळात त्यांचा जो लढा आहे. त्याच्यासाठी एकच पर्याय आहे आणि एकच ताकद जी आहे ती आहे ती इलेक्शन कमिशनकडे आहे. अंडर द सिम्बल्स ऑर्डर ऑफ 1968 असा एक आपल्याकडे कायदा आहे, ज्याच्या खाली कुठल्याही राष्ट्रीय किंवा स्टेट लेवलच्या पार्टीला कुठल्याही स्पेसिफिक सिम्बल अलॉट करण्याची पॉवर ही इलेक्शन कमिशनकडे आहे. तसंच जर अलॉट केलेल्या पार्टीमध्ये जर फुटाफूट झाली, जशी आता झाली आहे शिवसेनामध्ये, तर त्या ऑर्डर खाली पॅराग्राफ नंबर 15 मध्ये इलेक्शन कमिशनला पॉवर आहे की जो विभक्त झालेला भाग आहे त्यांचं म्हणणं ऐकणे, जी मूळ पॉलिटिकल पार्टी आहे त्यांचं म्हणणं ऐकणे, आणि कुठल्या पार्टी, कुठले रिप्रेझेंटेटिव्ह, कुठल्या साईडचे रिप्रेझेंटेटिव्ह खरंच अख्खी पार्टीचा घटक बनवतायत हे लक्षात घेणे. पण आपल्या चर्चेत आता फक्त लिमिटेड आपण डिस्कशन करतोय की 40 आणि 15 असा हा लढा आहे का, परंतु धनुष्यबाण कुणाचा हा जर बघायचा असेल तर त्यासाठी इलेक्शन कमिशन ह्या 55 लोकांच्या पलीकडे जाऊन तुमचे लेबर युनियन्स, तुमचे बाकीचे जे घटक आहेत पार्टीचे, जे अगदी तळागाळाच्या ग्रामपंचायतीपासून त्यांचे रजिस्टर्ड मेंबर असतील, या सगळ्या घटकांची प्लस नॅशनल कमिटी जी रितसर असते नेमलेली कॉन्स्टिट्यूशननी प्रत्येक पार्टीच्या, बिलकुल भारताची कॉन्स्टिट्यूशन नव्हे, प्रत्येक पार्टीची कॉन्स्टिट्यूशन असते, त्या कॉन्स्टिट्यूशनच्या मध्ये जी घटक म्हणून जी नॅशनल कमिटी असते, त्या नॅशनल कमिटीचं ऐकल्यानंतर इलेक्शन कमिशन हे ठरवू शकते की विभागलेल्या घटकाला तो अधिकार द्यायचा, रिझर्व्ह सिम्बल वापरायचा, का आधीपासून जी अस्तित्वात पार्टी आहे त्यांना द्यायचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक तिसरा सुद्धा पर्याय असतो, जो आधी AIDMKच्या केसमध्ये इलेक्शन कमिशननी वापरला होता, की तो जो सिम्बल आहे रिझर्व्ह सिम्बल, तो कुणालाच द्यायचा नाही आणि तो फ्रीज करून टाकायचा. जी चिन्मय भोसले जी, आपण यावर एक सविस्तर विवेचन केलं. तर एक आणखीन संदर्भ भारतीय राजकारणातला जसा तुम्ही AIDMKचा केला तसाच तो इंदिरा गांधींच्या बाबतही आपल्याला देता येईल. इंदिरा गांधींनी जेव्हा काँग्रेस पक्ष फोडला त्यावेळेला त्यांनी काँग्रेसचं गाय वासरू चिन्ह मिळावं याच्यासाठी प्रयत्न केला. पण चिन्ह हवं असेल तर पक्ष संघटनेमध्ये उभी फूट लागते, ती काही त्यांना सिद्ध करता आली नाही, आणि म्हणून इंदिरा गांधींना गाय वासरू चिन्ह मिळालं नाही. हा इतिहास आहे. आता जर समजा आपण या धनुष्यबाणाच्या अनुषंगानं चर्चा करत आहोत, आपल्यासोबत इतरही 2 मान्यवर आहेत. राजकीय विश्लेषक मकरंद मुळे आहेत, त्याचबरोबर मनसेच्या प्रवक्ता अनिशा माजगावकर आहेत.
त्यांच्यापर्यंत पोहोचून एक आणखीन मुद्दा मी घेऊन आपल्यापर्यंत परत येतो. मला पुढचा प्रश्न पटकन अनिशा माझगावकर यांना विचारायचा आहे. अनिशाजी, आपण मनसैनिक आहात, शिवसेनेतून फुटून मनसेनेत आलात. अर्थात अशा प्रकारे पक्ष बदल हा त्यावेळेला कार्यकर्ता पातळीवर विविध ठिकाणी झालेला होता. तुम्ही ज्या वेळेला रेल्वे इंजिन या पक्षाच्या चिन्हासाठी प्रयत्न केलेत तेव्हा काय काय घडलं होतं, आणि हेच रेल्वे इंजिन हे एकेकाळी बाळासाहेबांचं अत्यंत सुरुवातीचं चिन्ह होतं, ही सुद्धा माहिती तपशिलात उपलब्ध आहे. अनिशाजी. हो, हा, मुळात आता सरांनी सांगितलं, डॉक्टरांनी, की जो घटक पक्ष आहे, मुळापासून जो घटक पक्ष ते शिवसेनेबरोबर किती आहे आणि ह्यांच्याबरोबर किती आहे, जे आता शिंदे गटांबरोबर किती घटक पक्ष आहे, ह्याच्यावरती आता विश्लेषक सांगतायत की ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. ज्या वेळेला माननीय राजसाहेबांनी पक्ष स्थापन केला त्यावेळेला आमच्याकडे कोणतंही चिन्ह नव्हतं, आणि अशा वेळेला जेव्हा निवडणूक आयोगाकडे आम्हाला पात्रतेची वेळ आली त्यावेळेला विविध आमची जी संघटना होती ती मुळात आमच्याकडे किती रजिस्ट्रेशन आहे हे सगळं बघितलं गेलं आणि त्याच्यानंतरच आम्हाला हे चिन्ह मिळालं. जी, आपण रेल्वे इंजिनाच्या संदर्भातला हा लढा कसा होता ते सांगितलं. एक महत्वाचा तपशील आपल्याला लक्षात घ्यायला हवा की मनसे ही अत्यंत वेगळी स्वतंत्र संघटना होती. इथे शिंदे गट आणि उद्धव गट हे दोघंही आत्ताच्या घडीला धनुष्यबाणावर दावा करतायत. एक पटकन पुढचा तपशील मला ऍडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे. तो असा आहे की इंदिरा गांधींनी गाय वासरूवर दावा केला, संघटना उभी फोडता आली नाही, कागदपत्रावर त्यांना काँग्रेस पूर्णपणे ताब्यात घेता आली नाही, काँग्रेस फोडता आली पण ती पूर्ण बहुमतात जमली नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यांना गाय वासरू मिळालं नव्हतं. आत्ता आपण टप्प्याटप्प्यानं येणाऱ्या बातम्याही पाहतोय. आता संघटनेत, शिवसेना म्हणून असलेल्या संघटनेमध्ये विविध टप्प्यांवर फूट सुरू झालेली आहे. शाखा प्रमुख राजीनामा देत आहेत, कार्यकर्ते दूर होऊ लागलेले आहेत. असं पाहता किती कालावधीपर्यंत ही फूट मोजली जाते? ज्या दिवशीपर्यंत हे हिअरिंग घडेल इलेक्शन कमिशनकडे त्या दिवसापर्यंतची सिच्युएशन बघितली जाईल. आता ऑफिशियली ना एकनाथ शिंदे गट ना उद्धव ठाकरे गट दोन्हीपैकी कोणीही ऑफिशियली इलेक्शन कमिशनकडे गेलेले नाही आहेत. त्यांनी फक्त एकच रिप्रेझेंटेशन केलंय माझ्या माहितीनुसार, शिवसेने पार्टीने, जी ओरिजिनल पार्टी आहे उद्धव ठाकरे गट ज्याला म्हणू शकू आपण, त्यांनी असा एक रिप्रेझेंटेशन इलेक्शन कमिशनला केलं आहे की बाळासाहेब ठाकरे ह्या नावाने कुठलं पार्टीचं चिन्ह किंवा पार्टीचं रजिस्ट्रेशन हे देऊ नये आणि ते रिझर्व्ह त्यांच्यासाठी करावं, असं एक त्यांनी पत्र इलेक्शन कमिशनला केलंय. परंतु ह्या धनुष्यबाणा संदर्भात ना एकनाथ शिंदे गट ना मूळ पार्टी दोन्हीपैकी कोणीही अजूनही ऑफिशियली इलेक्शन कमिशनकडे गेलं नसल्यामुळे ज्या दिवशी ते जातील आणि हिअरिंग घडेल इलेक्शन कमिशनचं त्या दिवसापर्यंतची जी सिच्युएशन असेल ती बघितली जाईल. अगदी हा एक आणखीन महत्वाचा मुद्दा आपल्या चर्चेत आपण समोर आणलेला आहे. पहिला महत्वाचा मुद्दा, संघटनेत उभी फूट पडली आहे का? संघटनेत पडलेली फूट ही ज्या दिवशी या संपूर्ण प्रकरणातली सुनावणी सुरू होईल तिथपर्यंत कितपत होती? त्यात संघटना बहुसंख्य कोणाच्या पाठीशी आहे आणि त्यात अल्पसंख्यक कोण गट ठरतोय हेही तपासलं जाईल. आता या अनुषंगानं विश्लेषणात्मक बाब समजून घेण्यासाठी मकरंद मुळे यांना बोलतं करतो. मकरंद मुळे, धनुष्यबाणाच्या चिन्हाची गरज शिंदे गटाला अगदी लवकर असेल का? मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे गटाला आपले उमेदवार उतरवायचे असतील का? किंवा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक लढण्याच्या बाबत त्यांच्या अंतर्गत काय चर्चा सुरू असू शकेल? मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की अजून दोन्ही गट निवडणूक आयोगाकडे गेलेले नाहीयेत. त्यामुळेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने एक बाजी मारलेली आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचा जो शिवसेना गट आहे त्यात एक अस्वस्थता त्यांनी निश्चितपणे पसरवलेली आहे. तिथे एक गैरसमजाचं वातावरण, एक टांगती तलवार आहे की आपलं चिन्हही जाईल का, आपले आमदार गेले चिन्हही जाईल का. त्यामुळे ही कायद्याच्या मुद्द्यावर जेवढी लढाई लढली जाईल त्याच्यापेक्षाही मला असं वाटतं की ही राजकीय अधिक आणि अस्वस्थता निर्माण करणारी, आपल्या विरोधकाला अधिक अडचणीत ठेवून त्याला गोंधळात टाकणारी लढाई आता तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट लढत आहे. आणि तुम्ही म्हटलं तसं स्वाभाविकच आहे की या गटाला निवडणुका ज्यावेळी लढवायची प्रत्यक्ष होईल त्यावेळी काहीतरी तर त्यांना चिन्ह लागणार आहे. ते चिन्ह हे असावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे, पण ज्या शक्यता आहेत, निवडणूक आयोगाने समजा मूळ चिन्हच गोठवून टाकलं आणि दोघांनाही वेगळं चिन्ह दिलं तर काय,
तर मला असं वाटतं की हा जो एक दबाव निर्माण करून ठेवायचा, जसं काल आपण लक्षात घेतलं की खासदार राहुल शेवाळे यांचं पत्र आलेलं आहे, त्यामुळे अधिक फूट पडावी आणि आम्हीच मूळ आहोत हे लोकांपर्यंत ठसवण्याकरता मला असं वाटतं की चिन्हाच्या आधारावर आपसातलं जे कुरघोडीचं राजकारण आहे ते नेमकेपणाने सुरू झालेलं आहे. जी, आपण असं सांगता आहात मकरंद मुळे की प्राप्त स्थितीमध्ये आपणच खरे आहोत हे सांगण्याच्यासाठीचा हा संघर्ष सुरू झालाय. एक पटकन प्रश्न अनिशा माझगावकर आपल्यासाठी आहे. अनिशाजी, आपण ज्या वेळेला स्वतंत्र पक्षाच्या निमित्तानं वाटचाल सुरू केलीत आणि आयोगाकडे आपल्याकडून याचिका करून रेल्वे इंजिन हे चिन्ह घेण्यात आलं, हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं हे कितपत मोठं आव्हान होतं का राज ठाकरेंच्या करिश्म्यामुळे ते सहज साध्य झालं? नाही, मुळात राजसाहेबांचा जो करिश्मा आहे आणि राजसाहेबांना जी संघटनात्मक जी बांधणी राजसाहेबांमुळे झाली आणि तळागाळातली जी संघटनात्मक बांधणी आणि जे कार्यकर्ते जॉईन झाले त्याच्यामुळे ते शक्य झाले. जी, आपण असं म्हणालात की राज ठाकरेंच्या करिश्म्याबरोबरच तळागाळातल्या संघटनेच्या मुळे हे चिन्ह मनसेला आपलं चिन्ह पोहोचवता आलं. हा मुद्दा चर्चेत याच्यासाठी आलाय कारण एका मुद्द्याच्या अनुषंगानं आपण ही चर्चा पुढे नेत होतो आणि तो मुद्दा आहे की निवडणूक आयोग धनुष्यबाण जर समजा प्रकरण निकाली निघताना वादात सापडताना दिसला तर गोठवू शकतो. त्यामुळे धनुष्यबाण गोठवल्याच्या नंतर नवं चिन्ह दोन्ही गटाला स्वतंत्रपणे दिलं जाऊ शकतं. अशा वेळेला ऍडव्होकेट चिन्मय भोसले, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न, ही चिन्ह निवडण्याचा अधिकार त्या गटांना असतो का? आम्हाला 1, 2, 3, 4, 5 यापैकी कुठलंही एक चिन्ह द्या असा आग्रह ते करू शकतात की आयोग ठरवेल ते चिन्ह त्यांना दिलं जातं? एकदा जर तो ज्या चिन्हासाठी त्या दोघांची लढाई चालू आहे तो गोठवण्यात आला तर त्यानंतर ते दोन पार्ट्या अशा बनतात ज्यांच्याकडे कुठलंही रजिस्टर सिम्बलच नाहीये, रिझर्व्ह सिम्बल ज्याला म्हणतात, सिम्बल्स ऑर्डर ऑफ 1968 खाली. त्यामुळे त्यांनी आपापलं जे कुठलं इलेक्शनचं सिम्बल त्यांना हवा असेल ते इलेक्शन कमिशनकडे त्यांनी मांडावं लागतं आणि जर ते अवेलेबल असेल, जर ते कॉन्टेस्टेड नसेल आणि ते कुणासाठी रिझर्व्ड नसेल तर मग ते त्यांना मिळू शकतं. थोडक्यात काय आहे तर आत्ताच्या घडीला चिन्हाची लढाई अजून सुरू झालेली नाही. मात्र हा सगळा चर्चेचा विषय कोणामुळे सुरू झाला तेही आपल्याला तपासावं लागेल. तो विषय सुरू झालाय गुलाबराव पाटील यांच्यामुळे. गुलाबराव पाटील हे शिंदे गटातले एक अत्यंत फरडे वक्ते आहेत, आमदार आहेत. त्यांनी काय नक्की विधान केलं हे आता आपण ऐकूया. लग्न कोणाशी, लव्ह मॅरेज कोणाशी. त्यामुळे राजकारणामध्ये आम्ही काही भाजपमध्ये केलेलो नाही, भाजप पक्षात आम्ही प्रवेश केलेला नाही. आम्ही शिवसेना म्हणून उभे आहोत, शिवसेना पक्षात आहोत. 22 माजी आमदार आता शिवसेनेच्या संपर्कात आहे, 12 खासदार आमच्या संपर्कामध्ये आहे. गुलाबरावांनी हा दावा करत असताना चिन्ह सुद्धा शिवसेनेकडे म्हणजेच त्यांच्याकडे येईल असं सांगितलं. आता यातला एक आणखीन कायदेशीर मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला हवा. त्यानिमित्तानं ऍडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले यांना बोलतं करूयात. चिन्मयजी, गुलाबराव पाटील असोत, एकनाथ शिंदे असोत की इतर कोणीही असा व्यक्ती जो तांत्रिकदृष्ट्या उद्धव गटाच्यासाठी बंडखोर आहे, इतरांच्यासाठी तो विधिमंडळातल्या शिवसेना गटाचा सदस्य आहे, ते सांगतायत की खरी शिवसेना ही त्यांचीच आहे. आता खरी शिवसेना कोणाची हा वाद धनुष्यबाण कोणाचा याच्या आधी येतो का नंतर येतो? नाही, ते दोन्ही विषय जे आहेत ते मुळात एकच आहेत. कारण जिथे पार्टी असेल तिथे तो धनुष्यबाण जाईल. कारण धनुष्यबाण हा शिवसेना जी रजिस्टर्ड पार्टी आहे त्याला रिझर्व्ह केलेला आहे. त्यामुळे जो कोण क्लेम करू शकेल की पार्टी त्यांच्याकडे आहे त्यांना तो सिंबल मिळणार आहे. त्यामुळे ह्या लढाया दोन काही वेगळ्या नाहीयेत. ज्यांच्याकडे पार्टी त्यांच्याकडे सिंबल, हे इतकं सोपं त्याचं गणित आहे. त्यामुळे जी लढाई आहे ती पार्टीसाठी आहे मुळात, तरच ते सिंबल मिळणार आहे. त्यामुळे सिंबलसाठी धनुष्य बाणासाठी वेगळी लढाई आणि पार्टी कंट्रोलमध्ये घेण्यासाठी वेगळी लढाई असं होणार नाही. आणि मगाशी मी म्हटलं तसं तळागाळाच्या लोकांना यांना एकत्र का आणावं लागेल? कारण शिवसेनेच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे त्यांची जी नॅशनल कमिटी आहे दॅट इज कन्सिडर्ड टू बी द एपेक्स बॉडी, म्हणजे त्यांचा निर्णय हा फायनल ठरला जातो त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे, शिवसेनेच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे. आणि त्याचे घटक हे सगळे तळागाळातनं आलेली लोकच आहेत.
प्रेसिडेंट पासन तळागाळातल्या अगदी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यापर्यंतची लोक अशी मिळून त्यांची नॅशनल कमिटी जी आहे त्याचं विभाजणी होते आणि ते निवडून तिथे येतात आणि त्या लोकांनी मिळून हा निर्णय इव्हेंच्युअली पार्टी लेव्हलला करायचा असतो. आणि मी म्हटलं तसं लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी या दोघांचं मिश्रण म्हणजे एकूण तो एक सिम्बल चालवणारी एक घटक पार्टी असं मानलं जातं, जे इलेक्शन कमिशन कन्सिडर करेल. त्यामुळे हे दोन लढाया वेगळ्या नव्हेत, ही एकच लढाई आहे की नक्की पार्टी कुणाची, त्यावरनच ते धनुष्यबाणाचं गणित जे आहे किंवा जे कोडं आहे ते सुटणार आहे. या निमित्तानं राष्ट्रीय कार्यकारिणीत शिवसेनेनं काय निर्णय घेतलाय, अर्थात उद्धव ठाकरे यांच्या गटानं राष्ट्रीय कार्यकारिणीत काय निर्णय घेतलाय तोही आपल्या सगळ्यांना एकदा आठवण करून देतो. उद्धव ठाकरे यांच्या गटानं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ज्या पदावर एकनाथ शिंदे होते त्यांना त्या पदापासून दूर केलंय. इतकंच नाही तर या संदर्भात भविष्यातील वाटचाल करण्याच्यासाठी सुद्धा आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याच्या बाबत संबंधितांना अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणी ही शिवसेनेची घटनात्मक दृष्ट्या सर्वोच्च कार्यकारिणी आहे आणि म्हणून मकरंद मुळे आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न आहे, तुमच्या लेखी ज्या पद्धतीनं आता खासदार सुद्धा वेगळ्या सुरामध्ये बोलू लागलेले आहेत, राहुल शेवाळे यांनी प्राप्त स्थितीमध्ये वेगळा सूर आळवलेला आहे आणि तो एनडीएच्या जवळ जाणारा अर्थात भारतीय जनता पार्टीच्या जवळ जाणारा आहे, असं पाहता येत्या किती दिवसामध्ये पक्ष संघटनेतली फूट अतिशय स्पष्टपणे शिवसेनेत दिसेल? असं आहे की 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयाचे जे काही या दोन्ही गटांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आहेत त्याचे निर्णय लागतील. पण तत्पूर्वी कालचं पत्र पुरेसं बोलकं आहे. 14 जुलैला राष्ट्रपती पदाच्या ज्या भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार आहेत त्या कॅम्पेनला महाराष्ट्रात येणार आहेत. त्यापूर्वी निर्णय करा, एका अर्थाने त्यापूर्वीच आपला निर्णय घेऊन टाका, असंच काल खरं म्हणजे सूचित केलेलं आहे. अन्यथा हा जो कट आहे तो कदाचित त्या दिवशी त्यांची भेट घेऊ शकतो. त्यामुळे पुढचे जे काही हे 2-3 दिवस आहेत ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकरता खूप महत्वाचे आहेत. आपल्या लक्षात आलं असेल की ज्या दिवशी एक बातमी आली होती, शपथविधी झाला त्या दिवशी रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर शिवसेना खासदारांची बैठक झाल्याची एक बातमी आली होती. खरं खोटं लवकरच त्यातलं काय आहे ते कळेल. पण एक नक्की झालेलं आहे की मुळात आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की मागची जी काही लोकसभेची निवडणूक झाली त्यात खासदारांचा सुद्धा दबाव होता की युती केली पाहिजे, कारण खासदारकीची जागा युती नसेल तर आपण जिंकू शकणार नाही. मला असं वाटतं की हे सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आता फक्त कशा प्रकारे आपलं फेस सेव्हिंग करायचं, आपलं एक्झिट या सगळ्यातनं कशी घ्यायची, हा सगळा मुद्दा चाललेला आहे. त्यामुळे चिन्हाची जी लढाई आहे ती प्रत्येक टप्प्यावर रोज लढायला लागते. मला असं वाटतं की ज्यावेळी हे उद्रेक किंवा उठाव सुरू झाला त्यावेळी इतकी खरं म्हणजे कल्पना कदाचित पहिल्या टप्प्यात आली नसावी की केवळ मुख्यमंत्री पद जाईल, केवळ सरकार पडेल. पण घटनात्मक पेच आणि विदिन पार्टी पक्षालाच अशा प्रकारचं एक आव्हान मिळेल हे कदाचित सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात आलं नसावं. लक्षात आल्यानंतर जसं आता ऍडव्होकेट भोसले म्हणले की मग निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं गेलं, ते सगळे टप्पे सुरू झालेले. पण परत मला हाच मुद्दा वाटतोय की आपण असं धरून चालू की मोठी खूप फूट पडणार नाही, संघटनात्मक आणि लेजिस्लेटिव्ह हे सगळं चित्र झालं आणि निवडणूक आयोगाने कदाचित समजा जे मूळ चिन्ह आहे ते उद्धव ठाकरे गटाकडे ठेवलं तरी सुद्धा आता एक लढाई जी जिंकलेली आहे की ती अस्वस्थता पसरलेली आहे, एक मनात चलबिचल सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे कुठल्या शिवसेनेबरोबर जायचं हा जो काही सामान्य शिवसैनिकांच्या बरोबर किंवा काही पदाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे तो या चिन्हाच्या आधारे ठरतोय की काय. आणि आता पुरेसा राजकीय मार्ग फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट घेतोय. जी, या निमित्तानं पुढचा प्रश्न माझा अनिशा माझगावकर आपल्यासाठी असणार आहे. अनिशा माझगावकर, आपण मनसेच्या प्रतिनिधी म्हणून चर्चेत आहात. या संपूर्ण घटनाक्रमाकडे एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून पहा आणि आम्हाला सांगा, राजकीय दृष्ट्या तुम्हाला काय दिसतंय? शिवसेनेच्या संघटनेमध्ये फूट सुरू आहे की आत्ताच्या घडीला जी माणसं सत्तेच्या आसपास आहेत, आमदार आहेत, तेवढ्या पुरताच हा विषय मर्यादित राहणार आहे? मुळात आज हे 40 आमदार का निघून गेले ह्याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ माननीय उद्धव साहेबांवरती आली आहे. तर ह्यांची संघटनात्मक जी काही बांधणी असेल किंवा संघटनात्मक आमदार असतील, खासदार असतील, त्यांचे नगरसेवक असतील, त्यांचे जिल्हा पातळीवरचे सभासद असतील, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या संदर्भात हे सगळं माननीय उद्धव साहेबांनीच आता ह्याच्या संदर्भात आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या पक्षांतर्गत काय चाललंय हे त्यांनाच माहिती असणार. त्यामुळे मी भाष्य करणं किंवा आमच्या पक्षातल्या लोकांनी भाष्य करणं ह्यावर योग्य वाटत नाही.
बिलकुल, आपण एक त्रयस्थ व्यक्ती या नात्यानं आपल्याकडून मतप्रदर्शन अपेक्षित करत होतो. मला पुढचा प्रश्न चिन्मय भोसले यांना विचारायचा आहे, पण तत्पूर्वी कायदेशीर बाबींना अधिक बोलतं करण्याच्या आधी एक राजकीय विश्लेषक या नात्यानं मकरंद मुळे यांना बोलतं करतो. मकरंद मुळे, आता जे 40 आमदार पूर्णपणे एकनाथ शिंदेंचंच नेतृत्व मानायचं असं ठरवून रस्त्यावर उतरलेले आहेत, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात एकत्र आलेले आहेत, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी पण लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्यांच्या जाहिरातींमधून उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव या दोघांचेही फोटो गायब झालेत. बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या सोबतच आनंद दिघे आणि नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस असे एकूणात 6 फोटो झळकू लागलेले आहेत. त्यासोबत तो आमदार स्वतःचा फोटो पण टाकतोय. याचा एक संकेत हे 40 जण संघटनेतले आपले समर्थक घेऊनही बाहेर पडतील किंवा आम्ही वेगळे आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतील का? ती निश्चित ते प्रयत्न मुळात करतात. मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ही ज्यावेळी अस्तित्वात आली त्यावेळी एक तिसरा मोठा मतदार गट ह्या महाराष्ट्रात तयार झाला. एक भाजपचा पारंपरिक मतदार होता, एक शिवसेनेचा होता आणि तिसरा हा युती समर्थक मतदार होता की हे 2 पक्ष एकत्र आहेत म्हणून आम्ही या 2 पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणून दीर्घकाळ म्हणजे युती तुटली मध्यंतरी तरी आणि गेल्या निवडणुकीत सुद्धा याच भूमिकेतलं मतदान शिवसेनेच्या आमदारांना आणि भाजपच्या आमदारांना, विशेषतः शिवसेनेच्या आमदारांना 2014 नंतर नरेंद्र मोदी यांच्या सगळ्या एकूण कार्यकर्तृत्वामुळे, प्रभावामुळे झालेलं आहे. त्यामुळे आमदारांच्या बरोबर केवळ म्हणजे पक्षातले समर्थक, त्यांचे काय स्थानिक नेते हे जसे असतील नसतील, मात्र मतदारांचा या आमदारांबरोबर निश्चित आहे. आणि या 40 जणांना अगदी याच निमित्ताने पटकन एका छोटी गोष्टीची आठवणही आपल्याला करून देतो की हे सर्व बंडखोर जेव्हा आपल्या मतदारसंघात परततील तेव्हा त्यांना तिथल्या स्थानिक शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असं नेतृत्व शिवसेनेचं सांगत होतं. उद्धव गटाच्याकडून हे वारंवार बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्षात घडतंय वेगळंच. जिथे जिथे हे आमदार जात आहेत तिथे तिथे त्यांचं हार तुर्यानं स्वागत होत आहे, ढोल ताशे वाजवले जात आहेत, गुलाल उधळला जातोय. आणि याच्या पुढची पायरी म्हणजे हे सगळेच आमदार जे आता एकनाथ शिंदेचे समर्थक म्हणून शिवसेनेत ओळखले जात आहेत, हे सगळे जण स्पष्टपणे नेतृत्वाच्याच बरोबर नेतृत्वाच्या भोवती असलेल्या लोकांवर सुद्धा आग पाखड करतायत. परिणाम स्वरूप जी अपेक्षा होती की त्यांना विरोध होईल तो तसा दिसत नाहीये. म्हणजेच हे तमाम 40 आमदार आपल्या समर्थकांना स्वतंत्र अस्तित्व ठेवायला भाग पाडतायत का? ग्रामीण पातळीमध्ये अत्यंत शिवसेनेच्या शेवटच्या घटकापर्यंत हा विषय पोहोचलाय का? मकरंद मुळे, एक लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही म्हणता त्यालाच पुढे की मुळातच आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विरोधात लढून मतं मिळवून जिंकून आलेलो आहोत आणि तक्रार आणि कुरकुर त्याच मुद्द्यावर होती की ते आता आपली राजकीय कोंडी करतायत. त्यामुळे आमच्या मतदारसंघात आमच्या अस्तित्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मतदार आमच्या बरोबर आहे पण नेतृत्व आमचं ऐकत नाही ही त्यांची तक्रार होती. त्यामुळे रोषाला सामोरं न जावं लागता स्वागताला सामोरं का जावं लागलं तर मतदार म्हणतो आम्ही ज्याच्याकरता कौल दिला होता तेच तुम्ही केलेलं आहे. आणि कुठेतरी अशा प्रकारे उठाव करताना मनात याची खात्री असल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने आमदार बाहेर पडलेले आहेत की मतदार मात्र आपल्याबरोबर राहील, अन्यथा हे धाडसाचं पाऊल उचललं गेलं नसतं. एक पटकन चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला प्रश्न आपला असणार आहे चिन्मय भोसले यांच्यासाठी. चिन्मय भोसले, आपण चर्चेच्या पहिल्या टप्प्यात जो मुद्दा उपस्थित केला होता की संघटना उभी फुटली आहे का? संघटना उभी फुटली असेल तर फुटलेल्या गटांमधला मोठा गट कुठला आहे, कोणाचं नेतृत्व मानतो, इथून चर्चेची सुरुवात झाली. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात जो 40 आमदारांच्या समर्थनाचा आणि शक्ती प्रदर्शनाचा मुद्दा आलाय त्या अनुषंगाने आपल्याला विचारू इच्छितो की समजा या 40 आमदारांनी उद्या आपल्या सर्व समर्थकांना शिवसेनेचे राजीनामे द्यायला लावले तर चित्र काय असेल? एक. दुसरं, त्यांनी असं सांगितलं की आम्ही खरे शिवसैनिक आहोत आणि आम्ही अमुक व्यक्तीचं नेतृत्व मानतो, तर काय होईल? पहिला तुमचा मुद्दा जो म्हणजे त्यांनी जर सगळ्यांनी राजीनामे दिले तर काय होईल, तर राजीनामा देऊन त्यांना फारसा काही त्यातनं फायदा निर्माण होणार नाहीये. कारण जर पार्टीच्याच बाहेर पडले तर पार्टीच्या सिम्बलवरती किंवा पार्टीवरती कंट्रोल साधण्याचे त्यांचा प्रयत्न आहे तो त्यांचा तिथनं दुरावला जाईल. त्यामुळे पार्टीतनं बाहेर पडणं हा काय फारसा त्यातनं एक सोल्युशन असेल असं काही वाटत नाहीये. परंतु जर त्यांनी पार्टीमध्येच राहिले आणि त्यांच्या 40 ते 40 आमदारांच्या सगळ्या समर्थकांनी अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून MP पर्यंत जे त्यांची सगळ्या फळ्या ज्या असतील जर सगळ्यांनी मिळून त्यांचं नेतृत्व जर ऍक्सेप्ट केलं आणि त्या सगळ्यांनी जर असं दर्शवलं इलेक्शन कमिशनला की
मेजॉरिटी पार्टी हे त्यांच्या बरोबरच आहे, तर त्यांना एखाद वेळेस जो धनुष्यबाणचा जो सिंबल आहे, जो रजिस्टर्ड आणि रिझर्व्ड आहे शिवसेनेसाठी, तो त्यांना वापरायला मिळायची शक्यता वाढू शकते. धन्यवाद. आपण या उत्तराच्या सोबतच वेळ मर्यादेमध्ये चर्चेच्या कार्यक्रमाला आटोपतं घेतोय. आपण सर्व मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.